Now we will see the laws of refraction. So, what are the laws of refraction? See here, refraction, light ray entering a glass slab from air is shown here. Light ray is entering in glass slab. Incident ray is shown by blue color and refracted ray is shown by pink color. AD incident ray किंवा AN is incident ray and NB is refracted ray and normal is CD at point N. या सरफेसला नॉर्मल ड्रॉ केली तर दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स अँड दिस इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय आहेत तर पहिल्यांदा ही फिगर आपण ड्रॉ करा फिगर आणि त्याच्यानंतर द रे इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आता पॉईंट ऑफ इन्सिडन्स कोणता आहे एन विच इज द इन्सिडंट रे AN इज इन्सिडंट रे. ह्याच्यावरती ॲरो असायला पाहिजे तो ॲरो ड्रॉ करायचा तुम्ही. AN is incident ray and ray NB is refracted ray. पॉईंट ऑफ इन्सिडन्स कोणता आहे N. मग या N या पॉईंटपाशी हा इन्सिडंट रे या ग्लास स्लॅबमध्ये एंटर होणार आहे म्हणजेच तिथं त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे आणि तो पाथ चेंज करणार आहे. मग एअरमधून डेन्सर मीडियम ग्लास मीडियममध्ये जातो म्हणजेच रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जात असताना तो लाईट रे काय होणार आहे इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. म्हणून अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लेस दॅन अँगल ऑफ इन्सिडन्स. हे कळलेलं आहे. मग आता याच्यामध्ये पहिला लॉ काय आहे तर इन्सिडंट रे रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स आर ऑन अपोजिट साईड ऑफ नॉर्मलच्या ते काय असणार आहेत अपोजिट साईडला असणार आहेत. म्हणून पहिला लॉ तुमचा काय आहे फर्स्ट लॉ तर द इन्सिडंट रे रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स आर ऑन अपोजिट साईड ऑफ नॉर्मल. दिस इज द फर्स्ट. आणखीन अजूनही काय त्याच्यामध्ये ॲड करता येणार आहे अँड द इन्सिडंट रे रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल आर इन द सेम प्लेन. दे आर इन द सेम प्लेन. म्हणून फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन काय येणार आहे द इन्सिडंट रे रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स आर ऑन द अपोजिट साईड्स ऑफ नॉर्मल टू द सरफेस. आता हे टू द सरफेस ऑफ स्लॅब ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स हे नाही लिहिलं तरी चालेल. इथं एक्झाम्पल एक दिलेलं आहे म्हणून लिहिलं आहे ते. म्हणून आणि अजूनही काय लिहिता येणार आहे त्याच्यातच अँड द थ्री कोणते आहेत थ्री तर इन्सिडंट रे रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर इन द सेम प्लेन. आता व्हॉट इज द सेकंड लॉ. आता फॉर द गिवन पेअर ऑफ मीडिया हिअर. आता इथं कोणता आहे दोन पेअर मीडियमचे वन इज एअर अँड अदर इज ग्लास. हिअर एअर अँड ग्लास द रेशिओ ऑफ साईन आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सचा कोणता रेशिओ घेतला आहे साईन रेशिओ टू द अँगल ऑफ रिफ्रॅक्शनचा साईन रेशिओ म्हणजे द रेशिओ ऑफ साईन आय टू साईन आर इज कॉन्स्टंट. हिअर आय इज अँगल ऑफ इन्सिडन्स अँड आर इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. दिस इज द सेकंड लॉ. आता याच्यामध्ये बघा काय आहेत दोन लॉज ऑफ रिफ्रॅक्शन तर द इन्सिडंट रे द रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स आर ऑन द अपोजिट साईड्स ऑफ नॉर्मल अँड the incident ray refracted ray and normal are in the same plane. And what is the second law for a given pair of media the ratio of sin I to sin R is constant. given pair of मीडियाच्या तिथं मीडियम म्हटलं तरी चालेल. गिवन पेअर ऑफ मीडिया द रेशिओ ऑफ साईन आय टू साईन आर इज कॉन्स्टंट. हे आहेत लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आता याच्यामध्ये हा जो सेकंड लॉ आहे दिस सेकंड लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्नेल्स लॉ. सेकंड लॉला काय म्हटलेलं आहे स्नेल्स लॉ. बघा साईन आय अपॉन साईन आर हा कॉन्स्टंट मिळतो आणि तो कॉन्स्टंट कशानं डिनोट केलेला आहे एननं डिनोट केलेला आहे. कॉन्स्टंट हा कशानं डिनोट केलेला आहे एननं डिनोट केला आहे. एनला काय म्हटलेलं आहे धिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. धिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा आहे तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. साईन आय अपॉन साईन आर म्हणजे इथं तुम्हाला
हा इथला जर आपण घेतलं साइन आय अपॉन साइन आर इक्वल टू कॉन्स्टंट, आणि तो कॉन्स्टंट कशाचा असणार आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? इट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू द एअर मीडियम, विथ रिस्पेक्ट टू द एअर मीडियम. आता कुठल्याही मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा सांगताना काय करायचं आहे, तो दुसऱ्या लाईट रे जो आहे तो कोणत्या मीडियममधून त्या मीडियममध्ये एंटर झाला त्याच्या रेफरन्सनं आपल्याला देता येत असतो. म्हणून द सेकंड लॉ काय आहे सेकंड लॉ? तर फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया the ratio of sin I to sin R is constant, and this constant is called as refractive index of second medium with respect to the first. This second law is also called as Snell's law. त्याला म्हटलेला आहे स्नेल्स लॉ. आता याच्यामध्ये बघा इन्सिडेंट रे जो आहे तो इन्सिडेंट रे या सरफेसला ग्लास लॅबच्या सरफेसला कसा येतोय? ऑब्लिक येतोय. कसा येतोय? ऑब्लिक येतो. आता जर तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असणार आहे, तर हा जो कॉन्स्टंट आहे त्याला म्हटलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि तो कशाचा आहे तर सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा स्मॉल एननं डिनोट केला जातो. आणि आता त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगत असताना आपल्याला काय करायचं आहे, लाईट रेज कोणत्या मीडियममधून कोणत्या मीडियममध्ये येतात त्याच्यावरून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम टू फर्स्ट किंवा फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम असं सांगायला येणार आहे. आता इथं द चेंज इन डायरेक्शन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, तर द चेंज इन डायरेक्शन ऑफ लाईट रेज while एंटरिंग डिफरंट मीडिया इज डिफरंट. इट इज रिलेटेड टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. The value of refractive index is different for different media and also for light of different colors of the same media. आता लाईट जी आहे त्या लाईट रेज एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल होत असतात. म्हणजे त्यावेळेला म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावरती डिपेंडंट आहे, तर लाईट रेज कोणत्या मीडियममधून कोणत्या मीडियममध्ये येतात म्हणजे त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा मीडियमवरती डिपेंडंट असणार आहे. आणि प्रत्येक मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. त्याचबरोबर एकाच मीडियममध्ये आहेत लाईट रेस पण डिफरंट कलर्स आहेत, कलर्स ऑफ लाईट असतील, त्या कलर्सलासुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियमचा काय असणार आहे, प्रत्येक कलरलासुद्धा डिफरंट असणार आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ सम सबस्टन्सेस विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम आर ऑल्सो गिवन. आणि आता जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कशाशी घेतलेला आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ सबस्टन्स विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम हा जर घेतला असेल तर त्या व्हॅल्यूला काय म्हटलेलं आहे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तुम्हाला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन काय असणार आहे, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजेच ह्या मीडियममध्ये येताना पहिला मीडियम काय असणार आहे, व्हॅक्यूम असणार आहे. म्हणजे लाईट रेज व्हॅक्यूममधून या मीडियममध्ये येत असतील आणि असा जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहिला असेल आपण विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम असेल तर त्या सेकंड मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला काय म्हटलं आहे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कशावरती डिपेंडंट आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईटवरती डिपेंडंट आहे. आता इथं साइन आय अपॉन साइन आर आपल्याला जर एक्सपेरिमेंटनं ग्लास लॅबचा ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करतो त्यावेळेस आपल्याला हा आय प्रोटेक्टरचा यूज करून अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल मेजर करता येणार आहे. त्याचबरोबर अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे आरसुद्धा मेजर करायला येणार आहे. आणि त्यांचे जर साईन माहिती असतील, ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज साईन माहिती असतील, साइन आय अपॉन साइन आर हे जर काढलं त्यांचा रेशिओ घेतला तर तो काय येणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर हे काढायला येणार आहे. पण त्यावेळेस आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, आता तुम्हाला जो अँगल आहे तो अँगल 28 डिग्री 30 डिग्रीज आय असेल तर आर हा नक्कीच काय असणार आहे, 30 डिग्रीजपेक्षा लेस असणार आहे. मग तो 25 असेल, 24 असेल, मग साईन 24ची व्हॅल्यू माहिती असेल तर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढता येतो.
पण काय लक्षात ठेवायचं आहे, साईन आय अपॉन साईन आर हा काय येत असतो, कॉन्स्टंट. इथं साईन आय म्हणजे काय असेल, 30 डिग्रीज असेल, आर हा 30 डिग्रीजपेक्षा काय असेल, लेस असेल. असं एक एक्झाम्पल मी इथल्यासाठी सांगितलेलं आहे. मग स्नेल्स लॉ काय आहे, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय आहेत, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढत असताना काय करायचं आहे, एका मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कसा देतो आपण, दुसऱ्या मीडियमशी रिलेटेड, म्हणजे लाईट रेज ज्या मीडियममधून त्या मीडियममध्ये येतात त्याच्या रिलेटेड आपल्याला, म्हणजे त्याच्या रिलेटेड लाईटच्या व्हेलॉसिटीजवरून सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला लिहायला येतो. आणि तो काय आहे ते बघूयात. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशानं डिनोट करतो आपण, स्मॉल एननं डिनोट करतो. पण आता सेकंड मीडियम, फर्स्ट मीडियम असं असेल तर तो कसा लिहायचा. आता या चार्टमध्ये तुम्हाला काय दिलेले आहेत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेत, आणि देताना हे सगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणते आहेत, ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे एअरमध्ये लाईट रे एंटर व्हायच्या आधी तो कोणत्या मीडियममधून आलेला आहे, व्हॅक्यूममधून आलेला आहे. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर, हे सगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसले आहेत, ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे या मीडियममध्ये यायच्या आधी पहिलं मीडियम काय आहे, व्हॅक्यूम. लाईट रे कशामधून ट्रॅव्हल झालेला आहे, व्हॅक्यूममधून एअरमध्ये, व्हॅक्यूममधून आईसमध्ये, व्हॅक्यूममधून वॉटरमध्ये, व्हॅक्यूम मीडियममधून अल्कोहोलमध्ये, व्हॅक्यूममधून केरोसिनमध्ये ट्रॅव्हल झाल्यावरती हे काय आहेत, त्यांचे ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग आता सगळ्यात कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला इथं कशाचा दिसतो, एअरचा 1.0003. त्याच्यानंतर आईसचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, 1.31, वॉटरचा 1.33, अल्कोहोलचा 1.36, केरोसिनचा 1.39. असे डिफरंट सबस्टन्सेसचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. आणि हे सगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसे आहेत, ॲब्सल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि याच्यामध्ये जर बघितला तर डायमंडचा सगळ्यात जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, आणि तो किती आहे, 2.49. आता ॲब्सल्यूट इंडायसेस दिलेले आहेत काही मीडियमचे. नाव लेट द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 बी V1. लाईट ज्या फर्स्ट मीडियममधून येते त्या मीडियममधल्या लाईटच्या व्हेलॉसिटीला कशानं डिनोट करायचं आहे, V1. अँड व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम बी V2. सेकंड मीडियममधली लाईटची व्हेलॉसिटी कशानं डिनोट केलेली आहे, V2नं डिनोट केलेली आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. आता तो कसा डिनोट करायचा, तर रिफ्रॅक्ट एन, आणखीन इथं काय आहे, 2, आणखीन 1. मग आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, खरं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम एन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम म्हणतात, म्हणून तो एनच्या आधी लिहायचा आणि तो खाली बेसमध्ये लिहायचा, जवळ पूर्ण असं कोइफिशियंटसारखा लिहायचा नाही. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज गिवन बाय V1 अपॉन V2. V1 म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम, अँड V2 म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. दिस इज फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटीज ऑफ लाईट इन दॅट मीडियम. म्हणून याला रीड करताना कसं रीड करायचं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू velocity of light in first medium upon velocity of light in second medium. म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू V1 अपॉन V2. आता जर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड हे पाहिजे असेल तर त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, V2 अपॉन V1. V2 अपॉन V1. लक्षात आलं आहे, हा रीड कसा करायचा आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड इज इक्वल टू V2 अपॉन V3. आता जर मी हे असं लिहिलं तर याला तुम्ही काय म्हणणार आहात, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम असं येईल, किंवा इथं 2 म्हटलं आपण, इथं 1 लिहिलं, इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार आहे त्याचा, V1 अपॉन V3. लक्षात आलं आहे, दिस इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट V1 अपॉन V3 असा फॉर्म्युला लिहायला येणार आहे. मग आता इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2. म्हणून फॉर्म्युला काय येणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू V1 अपॉन V2. आता सिमिलरली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड कसा लिहिणार आहात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ
फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड इज इक्वल टू V2 अपॉन V1. इथं दाखवलं आहे. ह्याला रीड कसं करायचं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड, आणि तो काय आहे V2 अपॉन V1. आता इफ द फर्स्ट मीडियम इज व्हॅक्यूम, आता जर फर्स्ट मीडियम व्हॅक्यूम असेल देन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम इज कॉल्ड ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड इट इज रिटन बाय एन. ज्या वेळेला तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एखाद्या मीडियमचा फक्त एननं डिनोट करतो त्यावेळेला काय लक्षात घ्यायचं आहे, तर हा कुठला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियमचा, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा कुठला असणार आहे, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि फक्त एननं दिला जातो. त्यावेळेस लाईट रेज कोणत्या मीडियममधून आलेल्या असतात, त्या मीडियममध्ये व्हॅक्यूममधून आलेले असतात. मग ज्यावेळेस ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एखाद्या मीडियमचा आपण डिनोट करतो त्यावेळेस तो फक्त एन या लेटरनं डिनोट करायचा. आणि जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नसेल तर तो कसा डिनोट करायचा आहे, त्या एनच्या आधी आणि नंतर काय येणार आहेत, एक सबस्क्रिप्ट खालती नंबर्स येणार आहेत. मग रीड कसं करायचं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम. आणि हे कसं रीड करणार आहात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. आणि हे त्यांचे फॉर्म्युलेज विथ रिस्पेक्ट इन टर्म्स ऑफ वेलॉसिटीज. लक्षात आलेलं आहे. आता पुढं, इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज, आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. आता हे सम घ्यायच्या आधी तुम्हाला एक पार्ट फक्त, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ काय आहे, सेकंड मीडियम. इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम if the refractive index of second medium with respect to first medium is, हा डिनोट केला आहे, अँड देन द थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड इज, यानं डिनोट केलेलं आहे. वॉट अँड हाऊ मच इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. आता ते कसं असेल हे विचारलं आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तर फर्स्ट इज, व्हॉट इज गिव्हन टू यू फर्स्ट, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. याचा फॉर्म्युला काय येणार आहे, तर V1 अपॉन V2. V1 वेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम, इथं आधी डिनोट करायचे तुम्हाला. V1 वेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम, V2 वेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम, म्हणजे V1 V2 आणखीन V3 हे डिनोट करायचं. V1 इज वेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम, V2 इज वेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम, V3 इज वेलॉसिटी ऑफ लाईट इन थर्ड मीडियम. आणि आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज इक्वल टू V1 अपॉन V2. त्याच्यानंतर काय लिहिता येणार आहे तुम्हाला, अजूनही काय दिलेलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कुठला दिलेला आहे, थर्ड विथ रिस्पेक्ट टू सेकंड, थर्ड विथ रिस्पेक्ट टू सेकंड. हा वेलॉसिटीमध्ये कसं लिहिता येणार आहे फॉर्म्युला, V2 अपॉन V3 हे लिहिता येणार आहे. आणि आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, व्हॉट अँड हाऊ मच इज, मग वेलॉसिटी, देअरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट काय असणार आहे हे विचारलं आहे. म्हणजेच तुम्ही काय करणार आहात, इथं या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं, आता ह्याचं काय मिळणार आहे तुम्हाला, इथं वेलॉसिटीमध्ये ह्याचा फॉर्म्युला काय लिहिता येणार आहे, तर V1 अपॉन V3, V1 अपॉन V3 हे लिहायला येणार आहे. आता V1 अपॉन V3 हेच तुम्हाला कसं लिहिता येणार आहे बघा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं आहे, V1 म्हणजे V2नं मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं, V1 अपॉन V2, न्यूमरेटरला कशानं डिवाइड केलं, V2नं डिवाइड केलं. आणखीन हे बघा, हे असं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, पहिल्यांदा हे लिहिणार तुम्ही, ही स्टेप, आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, पुढं तुम्हाला V1 अपॉन V3ला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे,
V2/V1 हे मल्टिप्लाय केलं. मग हा फ्रॅक्शन जो आहे ह्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. आता फक्त लिहायचं आहे कसं बघा, V1 आणि हा V2 इथं लिहिला, V1/V2 इंटू काय मिळणार आहे तुम्हाला, V2/V3. कळलं. इथं काय करायचं आहे स्टेपला, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय V2. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय V2नं काय केलं, मल्टिप्लाय डिवाइड केलं याला. हे इथं आत्ता लिहू नका, नंतर लिहा हे असं. मग मल्टिप्लाय डिवाइड केल्यावरती कसे रिअरेंज केलेले आहेत, V1/V2 इंटू V2/V3. आता इक्वेशन 1वरून V1/V2 म्हणजे काय आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. आणि V2/V3 सेकंड इक्वेशनवरून काय आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. म्हणून तुम्हाला थर्ड विथ रिस्पेक्ट टू सेकंड, म्हणून तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट हे काय मिळालेलं आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड हे मिळणार आहे. हे लक्षात आलं आहे कसं सॉल्व केलेलं आहे. तर दिस इज व्हॉट अँड हाऊ मच इज. आता व्हॉट हा काय रिप्रेझेंट करणार आहे, तर दिस रिप्रेझेंट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, आणि ते काय आहे, तर या दोघांचा प्रॉडक्ट आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थर्ड विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम, या दोघांचा काय येणार आहे, प्रॉडक्ट असणार आहे, आणि हे मिळणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथं डायग्रॅम्स दाखवलेले आहेत. आता त्याच्याही आधी स्नेल्स लॉ जो होता, त्या स्नेल्स लॉमध्ये काय दिलेलं आहे बघा, अ रे इन्सिडन्स अलॉंग द नॉर्मल. जर रे नॉर्मल आला, इन्सिडेंट रे कसा आलेला आहे, सरफेसला जर परपॅन्डिक्युलर आला तर काय होणार आहे, इट गोज फॉरवर्ड इन द सेम डायरेक्शन विदाऊट एनी डेव्हिएशन. त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. आपण त्या पेन्सिलला ज्या वेळेला उभी ठेवलेली होती, परपॅन्डिक्युलर सरफेसला झाली होती वॉटरच्या, त्यावेळेस ती तशीच काय होणार आहे, ती आपल्याला अखंड दिसली, न तुटता दिसली. याचाच अर्थ काय, वेन ॲन एखादा इन्सिडेंट रे जर सरफेसला नॉर्मल आला तर काय होणार आहे, इट गोज फॉरवर्ड इन द सेम डायरेक्शन. आणि जर इन्सिडेंट रे नॉर्मल असेल सरफेसला तर अँगल ऑफ इन्सिडन्स काय असणार आहे, 0, आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण काय असणार आहे, 0 असणार आहे. नाव वी विल सी these three, we study the 3 types of incident rays. आता ह्याच्यामध्ये बघा, इथं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया दिलेलं आहे. आता पहिल्या फिगरमध्ये काय आहे, लाईट रे ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. काय लॉ आहे, वेन अ लाईट रे पासेस फ्रॉम अ रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. आता दुसऱ्यामध्ये काय आहे, वेन लाईट रे पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. मी ग्लास लॅबच्या रिफ्रॅक्शनच्या वेळेला हे एक्सप्लेन केलेलं आहे. हे इथं डायग्रॅमनी दाखवले तुम्हाला. एक्सप्लेन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया, त्यावेळेस ह्या डायग्रॅम्स आणि त्यांचे काय येणार आहेत, हे डिस्क्रिप्शन हे ड्रॉ करायचं आहे. आणि आता थर्डमध्ये बघा काय झालेलं आहे, वेन लाईट रेज हा रिअररमधून डेन्सरमध्ये जाऊ दे किंवा डेन्सरमधून रिअररमध्ये जाऊ देत, पण लाईट रे कसा आहे, इट इज नॉर्मली ॲट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया. नॉर्मल म्हणजे काय, नॉर्मली म्हणजेच परपॅन्डिक्युलर. नॉर्मल म्हणजे काय असणार आहे, तो परपॅन्डिक्युलर. इन्सिडंट रे, आता आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय म्हणतो, अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल. आता ह्या डायग्रॅममध्ये इन्सिडंट रेज काय आहे, सरफेसला परपॅन्डिक्युलर आहे. 2 मीडियमच्या बाउंड्रीच्या सरफेसला इन्सिडेंट रे परपॅन्डिक्युलर, म्हणजेच तिथं अँगल ऑफ इन्सिडन्स 90 डिग्री म्हणायचं नाही. इथं आपण चुका करतो. हे ह्याच्यामध्ये MCQमध्ये विचारला जाणारा, फिल इन द ब्लँक्समध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे. ज्यावेळेस इन्सिडेंट रे बाउंड्री बिटवीन द सरफेसेस ऑफ मीडियमला परपॅन्डिक्युलर असेल तर व्हॉट इज
अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा व्हॉट इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन त्याची व्हॅल्यू लिहा म्हणून विचारलं जातं. मग त्याची व्हॅल्यू काय येणार आहे त्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स इज 0 अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 0. हे लक्षात ठेवायचं. आता वेन अ लाईट रे इज इन्सिडेंट नॉर्मली ॲट द बाउंड्री बिटवीन टू मीडिया इट डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन अँड हॅन्स डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड. म्हणजे इथं रिफ्रॅक्शन न होता इट गोज अवे, इट गोज फॉरवर्ड इन द सेम डायरेक्शन. त्याची डायरेक्शन चेंज होत नाही. हे 3 रूल्स अँगल ऑफ इन्सिडेंट रे कसे ट्रॅव्हल होतात. रेअररमधून डेन्सरमध्ये जाताना ऑब्लिकली आहेत. इथंसुद्धा डेन्सरमधून रेअररमध्ये जाताना ऑब्लिक आहे आणि इथं काय आहे इट गोज फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम आणि तो ऑब्लिक नाही आहे तर तो काय आहे नॉर्मल आहे किंवा इट गोज परपॅन्डिक्युलर टू द सरफेस बिटवीन द टू मीडियम. बाउंड्री बिटवीन द टू मीडियमला तो नॉर्मल असेल तर इट गोज फॉरवर्ड विदाउट एनी रिफ्रॅक्शन. त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन होणार नाही. आता ह्या फेजमध्ये जर तो आला म्हणजेच हाच रे जर इथं आला आणखीन आता याच्यातून तो कुठं जाणार आहे डेन्सरमधून रेअररमध्ये जर जाणार असेल तरी तो असाच जाणार आहे विदाऊट एनी डेव्हिएशन. तो त्याचा मार्ग चेंज करणार नाही. म्हणजे विदाऊट रिफ्रॅक्शन दोन मीडियममधून जातो आहे ट्रान्सपरंट मीडियममधून जातो आहे लाईट पण त्यावेळेस त्याची डायरेक्शन चेंज होत नाही. म्हणजेच तिथं रिफ्रॅक्शन होत नाही. म्हणून रिफ्रॅक्शनची डेफिनेशन जी दिली सुरुवातीला त्याच्यामध्ये काय आहे द लाईट रेज चेंजेस इट्स डायरेक्शन वेन इट गोज फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम अँड दिस इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन. एवढंच पुस्तकामध्ये दिलं आहे. म्हणजे तिथं काय असणार आहे ते लाईट रेज कसे पास होतात ऑब्लिकली पास होतात आणि ऑब्लिकली जातानाच फक्त डायरेक्शन चेंज करतात. ज्या वेळेला ते नॉर्मल जातात सरफेस किंवा बाउंड्री बिटवीन द टू मीडियम्सला नॉर्मल जातात त्यावेळेस तिथं रिफ्रॅक्शन होत नाही. इट गोज विदाऊट किंवा इट डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड. त्याचं रिफ्रॅक्शन होत नाही. मग हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हा 2 मीडियम्समधून लाईट रे पास होत असतो त्यावेळेस रिफ्रॅक्शन केव्हा होणार नाही आहे ज्यावेळेस इन्सिडेंट रे इज नॉर्मल टू द बाउंड्री बिटवीन द टू मीडियम्स. त्याच वेळेला रिफ्रॅक्शन होणार नाही. नॉर्मल नसेल म्हणजेच तो काय असणार आहे ऑब्लिक असणार आहे त्यावेळेस रिफ्रॅक्शन होणार आहे. म्हणून मग त्यावेळेस त्याचा पाथ जो आहे तो चेंज होणार आहे. हे लक्षात आले. रिफ्रॅक्शनची डेफिनेशन इथं पुन्हा एकदा. आणि मग आता तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन्स जे तुम्हाला लक्षात आलेलं आहे व्हॉट इज यू कॅन राईट द क्वेश्चन्स लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. त्याच्यानंतर व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, स्नेल्स लॉ काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट कसा रिप्रेझेंट करायचा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटीज तो बघितलेला आहे. आणि आता त्याच्यानंतर तुम्हाला एक्सरसाइजमध्ये काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स सॉल्व करायला येतात का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती असलेले हे 2 एक्झाम्पल्स आहेत. मग आता इफ अ स्पीड ऑफ लाईट इन मीडियम इज 1.5 into 10 raised to 8 meter per second, what is the absolute refractive index of the medium? Absolute refractive index काय आहे हे विचारलेलं आहे. मग आता इथं तुम्हाला लाईट जो आहे त्या लाईटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम माहिती असायला पाहिजे. मग इथं आता हे एक्झाम्पल्स हे आपण नंतर बघूयात.